पृथ्वीराज चव्हाण बाबा हे अनेक वर्ष सत्तेमध्ये राहिलेले आहेत. त्यांच्या वडिलांपासून त्यांच्या मातोश्रीपासून ते स्वतः देखील अनेक काळ सत्तेमध्ये राहिलेले आहेत आणि त्यामुळे एकदम सत्ता गेल्यामुळं मानसिकदृष्ट्या त्यांना देखील धक्का बसलेला आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब वेळोवेळी करत असतात. निवडणूक झाल्या झाल्या त्यांनी वक्तव्य केलं होतं. आपण थोडं खोलात गेलो तर ते वक्तव्य आपल्याला बघायला मिळेल की ईव्हीएम हॅक झाल्यामुळे माझा पराभव झाला. नंतर त्यांनी वक्तव्य केलं की मतदार यादीमध्ये दुबार मतदार होते म्हणून माझा पराभव झाला. नंतर आता ते वक्तव्य करतात आहे म्हणजे वेगवेगळे वक्तव्य वेगवेगळ्या वेळेला केले. तिसऱ्यांदा वक्तव्य केले की यंत्रणा फार वापरली म्हणून माझा पराभव झाला. जर का ईव्हीएमच हॅक होतं हे बाकी दोन गोष्टी करायची गरजच नव्हती. त्यामुळे आधी पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी नीट ठरवावं की कशामुळे त्यांचा पराभव झालाय. खर तर कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातल्या जनतेने तुम्हाला संदेश दिला की आज तुम्ही ज्या पद्धतीचं काम करताय ते योग्य नाहीये. नवीन प्रतिनिधी म्हणून मला संधी मिळाली. जनतेने खूप विचारपूर्वक मला संधी दिली आहे. मला त्या संधीचं सोनं करण्यासाठीचा प्रयत्न करायचा आहे. तो मी 100% करतोय.